जेवताना तोंडाची चव वाढवण्यासाठी आणि ताटाची शोभा वाढवण्यासाठी इथे आपण तिळाची मस्त खमंग चटणी बनवलेली आहे. रेसिपी पूर्ण टिप्स सहित आहे. ही तिळाची चटणी अगदी 6 महिनेही चांगली राहते. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खमंग आणि खुसखुशीत जेवताना तोंडाची चव वाढवणारी तिळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटीमध्ये तीळ घेतलेले आहेत. आता हे तीळ आपल्याला सुरुवातीला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे तीळ आहे ते अनपॉलिश तीळ आहे. तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता. पॉलिश तीळ घेतले तरी चालतील, अनपॉलिश तीळ घेतले तरी चालतील. आता हे आपल्याला कमी गॅसवरतीच चांगले हे उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तीळ आता असे तटतट उडायला लागलेले आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे तीळ चांगले भाजलेले आहेत आणि हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊया. तीळ थंड झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे मिक्सरचं भांडं आहे ते पूर्णपणे कोरडं असायला हवे. अजिबात याच्यामध्ये पाणी किंवा ओलसरपणा नको आहे. जर याच्यामध्ये पाणी किंवा ओलसरपणा राहिला तर ही जी चटणी आहे ती बनवल्यानंतर लवकर खराब होते, जास्त दिवस टिकत नाही. आणि जर हे भांडं आहे ते कोरडं असेल तर मग अशी बनवलेली चटणी आहे ती 6 महिनेही चांगली राहते. तर आता आपण काय करायचं आहे, हे जे थंड झालेले तीळ आहेत ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. आणि आता आपण हे पल्स मोडवर म्हणजे चालू बंद असं करत थोडंसं बारीक करून घेऊया. एकदम याची पूड नाही बनवायची. इथे बघू शकता अगदी याची भरड तयार करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. 1 चमचा मिरची पावडर. इथे मी ही घरी बनवलेली मिरची पावडर वापरत आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. ही काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते, कमी तिखट असते. आता हे आपण मिक्सरवरती चालू बंद मोडवरच बारीक करून घेऊया. तर इथे बघू शकता तिळाची चटणी छान बनलेली आहे. चालू बंद मोडवरतीच बारीक करायचं आहे म्हणजे तिळाची चटणी असते ती अशी मोकळी सुटसुटीत होते. जर इथे बघू शकता अगदी खमंग आणि मोकळी अशी तिळाची चटणी बनलेली आहे. ही चटणी 6 महिनेही टिकली जाते. इथे मी आता तिळाची चटणी आहे ती एका प्लेटमध्ये काढत आहे. आणि इथे बघू शकता अगदी मस्त चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पराठ्या बरोबर खाऊ शकतो. वास ही अगदी छान येत आहे तिळाचा. इथे बघू शकता मस्त अशी खमंग तिळाची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.